आपल्या समाजात आहे ना खूप जास्त मिसकन्सेप्शन्स असतात की एखादी व्यक्ती जाड असेल तर ती खूप खात असेल किंवा चॉकलेट्सच खात असेल, पिझ्झा बर्गर खात असेल. तर माझ्या लहानपणी पिझ्झा बर्गर वगैरे एवढं काही प्रचलित नव्हतं, पण बाबा वडापावच खात असेल वगैरे. मला फक्त 5वीपर्यंत स्कूलची बस होती आणि माझी शाळा जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर लांब होती. त्यामुळे मला बसनी, गव्हर्मेंटच्या बसने जावं लागायचं आणि बस स्टॉप 1 ते 1.25 किलोमीटर घरापासून लांब होता. आणि रिक्षा वगैरे तिथं काय भानगडच नव्हती. चालत जायचं, परत तिथे उतरायचं. तिथल्या बसस्टॉपपासून पण परत 1 किलोमीटर शाळा लांब होती. त्यामुळे असं काही नाही आहे की मी खूप आळशी लाईफस्टाईल वगैरे जगली आहे त्यामुळे हे असं होतं आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की आपली मुलं आळशीपणा करतायत म्हणून त्यांना PCOS झालेलं आहे. तर हा गैरसमज दूर करा. त्यांना जी एन्झायटी येते आहे किंवा जो आळस येतो आहे म्हणा किंवा जो काही त्रास होतो आहे तो फक्त त्यांच्या शरीरात आतून त्यांना काहीतरी त्रास होत असतो, त्यामुळे थोडेसे ते बदल झालेले असतात. आणि त्यात जर घरातली माणसं खूप तापट असतील, सतत घरात वाद होत असतील, तर अशा वेळी मुलांची परिस्थिती सुधारण्यापेक्षा अजूनच वाईट होते. म्हणजे ज्या मुलींना PCOS असावा पण तो अजून निदर्शनात आलेला नाही आहे, पण घरात वातावरण सतत टेन्स्ड, कोणी कोणाशी नीट बोलत नाही आहे किंवा सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वाद होत असतील, तर अशा वेळी ते अजून जास्त ट्रिगर करतं. कारण आता माझ्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर मी खूप लहान होते. म्हणजे असं काही नाही की नंतर मोठं होऊन काहीतरी माझी लाईफस्टाईल बदलली आणि मग असं काहीतरी झालं आहे, असं काहीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मुलांवर पहिला तुम्ही विश्वास ठेवा की त्यांना जे काही होतं आहे ते त्यांनासुद्धा कळत नाही आहे. मोठे असू शकतात, 20-25 वर्षाच्या मुली असू शकतात की ज्यांना डिटेक्ट झालं आहे, पण त्यांनाही कळत नाही आहे कारण डॉक्टर्सचा प्रॉपर गायडन्स मिळत नाही. म्हणजे मला कोणाच्याही विरोधात काय बोलायचं आहे असं मी म्हणत नाही आहे, पण नाही गायडन्स मिळत प्रॉपर. आणि अशा वेळी मग तुम्ही तुमच्या मुलांनाच दोष देत बसता की तुम्हीच असे आहात किंवा तुमचंच वजन जास्त आहे. मग बॉडीच्या कुठलं तरी पार्टकडे सारखं की हे पोटाचं लोळतंय किंवा अशा भाषेत स्वतःच्या मुलांशी बोलू नका. कारण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होणार नाही आहे, प्रॉब्लेम उलटा जास्त ट्रिगर होईल.